ब्रेकनंतर बातमी आहे अमरावतीमधून। अमरावतीच्या मेळघाटात पाणी टंचाईची धग वाढलेली आहे। 9 गावांसाठी 21 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। मे महिन्याच्या अखेरीस चित्र आणखी भीषण होण्याची स्थिती दिसते। या संदर्भात प्रतिनिधी सुरेंद्र अकोडे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। सुरेंद्र, तरी खरं तर गेले काही दिवसांपासून अमरावती शहरात बघितलं तर जिल्ह्यात जर बघितलं तर उन्हाचा तडाखा जो आहे एकंदरीत कायम आहे आणि यानंतर आता ढग लागली आहे ती पिण्याच्या पाण्याची। एकंदरीत बघितलं अमरावतीच्या मेळघाट या तालुक्यातील जो चिखलदरा गाव आहे त्या चिखलदऱ्यामध्ये 9 गावांना सध्या 21 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। या गावातील विहिरी ज्या आहेत त्या आटल्या, नळ पूर्णपणे बंद आहे, पाण्याच्या टाक्यात मात्र त्या ठिकाणी पाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे। सध्या 9 गावांमध्ये ही परिस्थिती आहे आणि 21 टँकरने पाणी पुरवठा केला जातो। मात्र या महिन्याच्या अखेरीस तापमान आणखी वाढू शकते आणि त्याच आधारावर जवळपास 250 गावांमध्ये जे टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे अशी माहिती सुद्धा प्रशासनानं दिली आहे। एकंदरीत जर बघितलं तर मेळघाट हा आदिवासी बहुल एरिया, जंगल एरिया या ठिकाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आधी कुपोषण आणि बालमृत्यूचं प्रमाण वाढलंय आणि त्यातच आता धग जी वाढली आहे ती पाणी समस्येची। या गावामध्ये या पिण्याच्या पाण्याची जी योजना, शाश्वत योजना आहे त्याच्यामुळे कागदावर या ठिकाणी दिसून येतात। शासनाच्या अनेक योजना असताना सुद्धा या ठिकाणी त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीकडे बघता आणखी पुढचे काही दिवस जाणं आवश्यक आहे आणि तिथे पाण्याची व्यवस्था काहीतरी होणं निश्चित आवश्यक ठरेल। सुरेंद्र, तुम्हाला आणि इतर ही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या सगळ्या बातम्यांच्या तपशिलांसाठी।